ज्या खेळाडूने धुवाधार इनिंग जी मात्र साकारली होती नेहरू नगर कुर्ल्यामध्ये, तोच अर्थात पिण्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक संस्मरणीय इनिंग त्याने केलेले आहेत. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत, याच्याकडे लक्ष वेधूयात. अन्यथा तिथे पेनल्टीज पात्र राहाल. सामन्याला सुरुवात होईल. माझ्यासोबत आदेश पाटील आहेत. पंचांचा इशारा. मॅच 5 ओव्हरची आहे. मॅच 5 ओव्हरची आहे. 4 षटक हे 20 मिनिटांमध्ये हाताळावे लागतील, याच्याकडे लक्ष वेधेन मी. संतोष जाधव ऑन स्ट्राईक. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. पहिलाच जिथे मात्र चेंडू पडेल. पहिलाच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आणि तितकासा लांब. संतोष जाधव च्या बॅटमधून आला षटकार. पहिल्या चेंडूवर स्वॅग से करेंगे स्वागत. आणि अतिशय सुरेख पद्धतीचं कनेक्शन. जितका वेळ घेतलाय ना मैदानावर उतरण्याकरिता, आता हा थेट वेळ आहे ना खर्च करत असताना. संतोष जाधव पिण्या पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने पिक केलं, अतिशय लपेटलं या चेंडूला आणि चांगल्या पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट केला. मिड विकेटला क्लिअर करणारा पहिल्या चेंडूवर हा पहिला षटकार. धावसंख्येला झाली आहे सुरुवात 6 या अंकाने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अरमान. बागपुडला राहून समोरच्या दिशेने सरळ बॅटचा वापर केला जातो. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव. ज्या गोष्टीची अंमलबजावणी प्रत्येक वेळेस व्हायला पाहिजे खेळाडूकडनं, आणि तीच अंमलबजावणी आहे, तो म्हणजेच वेळ. आज किती मोठा संघ तुमचा असला, जर वेळेची दिरंगाई तुम्ही करताय तर त्या संघाला किंमत 0 आहे. आणि क्रिकेटमध्ये डी फॉर डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. 7 अंकांवर धावफलक. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4 आहे, जिथे माउंट बेरी वसई कोळीवाडा आणि 2020 बॉईज गोखिवरे अशी दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतोय. 7 अंकांवर धावगती. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. डाव करत बॅटर मैदानाच्या दिशेने भावेश पाटील. पहिला चेंडू स्विचिटचा अतिशय दर्जेदार स्ट्रोक आणि थेट अभिवादन स्वर्गीय नित्यानंद म्हात्रे स्टँडला. हा षटकार 6. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. घरूनच सेट होऊन आलाय की काय खेळाडू. अफलातून, अविश्वसनीय, मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. इम्प्रोव्हायझिंग केलं. भावेश पाटील आला. पाटील आला. मी पाटलांचा लेख. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अर्थात भावेश पाटीलने षटकार ठोकला. 13 धावा धावफलकावरती बनल्या. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. 13 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 3 बॉलचा खेळ संपलाय. अरमान पुढचा बॉल. यावेळेला डावे यशी सोडून जाणारा इथून पाहायला मिळाला. दिशाहीन राहिलाय. एक सामना मला आठवतो, भावेश पाटील आणि त्याच वेळेला संतोष जाधवने ओपनिंग केली होती नारंगीच्या अगेन्स्ट. मला भामटपाडाचं ते मैदान आठवतं, संतोष भुवन एरियामधील. आणि 93 धावा या संघ या दोन्ही खेळाडूंनी बनवल्या होत्या. त्याच वेळेला आयकॉन खेळाडू घेतला होता तो सुमित डेकळे एनसीसी नारंगी टीमने, आणि त्यांच्याकडे होता मंदार. या 2 खेळाडूंनी धावा चेस केल्या होत्या, परंतु त्याच वेळेला या 2 खेळाडूंची पार्टनरशिप महत्वाची राहते. चांगली सुरुवात आहे, परंतु या सुरुवातीमध्ये कुठेतरी ब्रेक लागेल का? डेफिनेटली. गोलंदाजाने केलेला हा कमबॅक. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर जरूर वर्चस्व होतं फलंदाजाचं, परंतु या चेंडूवर कमबॅक केलंय गोलंदाजाने देखील. एक तुम्हारी तो ये रही हमारी. कुठेतरी अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला. कटरचा वापर खूप चांगला करतो इथून अरमान, आणि अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न. टॉप एज जुडाला गेला आणि चांगल्या पद्धतीने कॉटन बोल्ड यावेळेस गोलंदाजच्या माध्यमाने पाहायला मिळतोय. पहिला ब्रेक जो इथून मिळेल 2020 बॉईज गोखिवरे या संघाला. आणि धावगती एकंदरीत 14 या अंकांवर बसेल हा पहिला धक्का. या स्पर्धेतला कॉट अँड बोल स्वरूपामध्ये आउट होणारा पहिला बॅटर हा भावेश हसमुख पाटील राहिलाय. पहिला धक्का इथे लागलेला पाहायला मिळतो. याची आवश्यकता होती का, ही गोष्ट आता सातत्याने चर्चेचा इथून मात्र आपण पाहिलं चर्चेला उधाण येईल. 3 बॉलमध्ये 13 बनलेले आहेत. अपोनंट 3 बॉलमध्ये 14 बनले आहेत. अपोनंट टीमला 5 धावांची पेनल्टी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही घाई, ही घिसाड घाई आहे असंच म्हणावं लागेल. संघाला पहिला धक्का लागलाय. महत्वाचा बॅटर भावेश आउट झालेला पाहायला मिळाला. हा तोच बॅटर आहे ज्याने 2 बॉलमध्ये 6 बनवल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याची आवश्यकता इथून नव्हती संघाला, आणि तो बाद झालेला पाहायला मिळतोय. आणखी एक गोष्टीची उल्लेख न करेन मी अजयजी भोसले सर, की लेफ्ट हँडर बॅटर हा तितकाच महत्वाचा आहे. कारण की दोन्ही एंडने आपण पाहताय हा खेळ होत असताना कुठेतरी हवा एक एंडने अगेन्स्ट आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला, तेव्हा लेफ्ट हँडर बॅटरचं थांबणं हे मैदानावर तितकंच विशेष होतं. परंतु इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस जो राहिला आणि जिथून भावेशला बाद व्हावं लागलं. भावेशची जागा भरून काढण्याकरिता गजेंद्र मंडोन बॅटरच्या भूमिकेमध्ये 14 अंकांवर 1 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. पॉवर प्लेचं बंधन आहे.
पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अरमान सुसज्जित होईल. चांगला स्विंग, हलकासा चेंडू कट झाला. टप्पा पडल्यानंतर अक्रॉस लाईनने उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला गजेंद्रच्या माध्यमानं आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. गजेंद्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिळालेल्या संधीचं सोनं त्याला करावं लागणार आहे, कारण राहुल जॉन आलेला नाही आहे. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल जसा पडला तदनंतर बाहेर निघत होता. अराउंड लेग इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल पुन्हा फ्लाईट दिली. इथून मात्र डोळे बंद केले होते मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. जिथून बॉलने वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय आणि जिथून मात्र आपण पाहिलं ना, हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केवळ आणि केवळ हा हलक्या हाताने राहिला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन झालंय. मागील 2 बॉलवरती असंच म्हणावं लागेल. डॉट आलेले पाहायला मिळाले. धावफलकावरती त्या 14. पहिल्या षटकाचा खेळ संपला 14-1. आणि कुठेतरी ते फुटवर्क यूज केलं नाही. जाग्यावरूनच खेचून मारण्याची मानसिकता. धावेंचा ओघ जर तुम्हाला वाढवायचा असेल तर युजेस फुटवर्क फार महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो ना, मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज आहे, क्रिकेटमध्ये फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिल्या षटकाची सुरुवात चांगल्या रीतीने झाली होती, परंतु जो अंजाम आहे ना, तो कुठेतरी विशेष करून विकेट मिळाले आणि सरळ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने 14 अंकांवर धावगती 1 गडी बाद. पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आहे ना जय सर, ते परिपूर्ण आपण म्हणू शकाल की धावा देखील आल्यात आणि एक मूल्यवान विकेट ती देखील मिळाले. आता या एंडने कशा पद्धतीची फलंदाजी असेल ते देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण की ऑलरेडी थोडासा संघ उशिराने आलाय म्हणून 5 धाब्यांची पॅनल्टी ती देखील मिळाले. बोनस आहे 2020 गोकिवरे बॉईज या संघाला, परंतु या संधीचं सोनं आता कशा पद्धतीने केलं जाईल ते देखील महत्वाचं आहे. 14 धावा धावफलकावरती ऑस्टन मानकर आणखीन एक फिरकीचा जादूगार. बॉल वळवण्याची क्षमता कसब याही खेळाडूकडे आहे. गेले अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व ऑस्टन मानकरने टेनिस क्रिकेट विश्वावरती गाजवलंय. फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. संतोष जाधव अर्थात पिण्या स्ट्रायकर एंडलाय. 14-1 आहे. संघाची अडकलेली नाव आहे ती किनारी लावावी लागणार आहे आणि इथे ठोकला. संतोष जाधवच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीप वरती येतोय हा दर्जेदार आणि आकर्षक षटकार. चौकार आहे. चौकार येत असताना मला मिळालाय. खर तर लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संतोष जाधव साकारतोय. भावेशने त्याला साथ देणं गरजेचं होती. इथून चौकार आलेला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले जो थेट आपण पाहत आहे, स्विच इटचा फटका अतिशय स्वीट आहे आणि बॅकवर्ड ऑफ पॉइंटला चढून निघून गेला एका टप्प्याअखेर. सीमारेषा पार. सुरुवात चांगली आहे. 18 अंकांवर धावफलक. संतोष आतापर्यंत 3 चेंडू खेळला आणि ज्यामध्ये एक जबरदस्त प्रहार जो पहिल्या चेंडूवर केला गेला होता त्यामध्ये षटकार, एक सिंगल आणि आता हा चौकार. अतिशय चांगली सुरुवात इथून संतोष पिण्याच्या माध्यमानं. अदेजी आपण असंही म्हणू शकतो ना की ऑस्टनचं सातत्याने चांगलं स्वागत झालंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. गोलंदाजाचं भव्य स्वागत झालेलं पाहायला मिळालंय चौकारानं. 18 अंकांवर धावगती. ऑस्टन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तोच फटका सजवण्याचा प्रयत्न आहे यावेळेस. पॉइंटचं क्षेत्र आणि रिझल्ट मात्र सेम आहे. योग्य त्या पद्धतीची फलंदाजी. हा फटका तितका कॉन्फिडन्स युक्त नव्हता, परंतु यावर कन्व्हिन्सिंगली धावा येतील आणि पुन्हा एकदा स्विच इटचा फटका. तो लागला स्वीट. लागोपाठचा दुसरा चौकार. इम्प्रोव्हायझिंग फटके सातत्याने खेळतोय संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये. आविष्कारांचे फटके इथे सातत्याने पाहायला मिळालेत, परंतु धावा येतात याला महत्वाची बाब आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येतात नाही याला महत्व नाही, धावा येणं याला महत्व आहे. आणि चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक ज्या आता कन्वर्ट केले जातात. धावगती 22. एक गडी जो पास झालाय. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि हवेची दिशा ज्या दिशेने आहे ना तिथेच मारण्याचा मानस म्हणजे मानसिकता परिपूर्ण स्थित आहे आणि ही स्टेबिलिटी जी विशेष करून संतोष पिण्याच्या माध्यमानं पाहायला मिळते. अतिशय सुरेख. थोडासा विचार विनिमय त्या दिशेने होते, परंतु वेळ देखील सुरू आहे सुद्धा लक्षात असू द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटका हाताळायचे आहेत. 22 अंकांवर धावफलक. आदरणीय विजयजी पाटील साहेब अर्थात अजिंक्य स्पोर्ट्सचे खंदे समर्थक आणि बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 2 बॉल 2 चौकार. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. एक्सलंट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार आला. पहिला बॅटर राहिला ज्याने मात्र 3 बॉलवरती 3 चौकार ठोकलेत. संतोष बबन जाधव.
ही परिपक्वता आहे या खेळाडूची आणि काय फटका सजवला. थोडंसं फ्रंट फूटवर आले आणि जास्त ताकदीचा उपयोग केला नाही. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच तुमची ताकद महत्वाची नसून त्यावर जर टायमिंगचा अँटीडोट लागेल ना तर या पद्धतीचे स्ट्रोक सिलेक्शनचे विशेष करून पाहायला मिळतात. थ्रू दी कव्हर्स खेळला, चांगल्या पद्धतीचा गॅप आणि सलगचे 3 चौकार. यावेळेस संतोष जाधव पिण्याच्या बाटमधनं. आपण म्हणतो ना मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कबड राही होता. इनसाइड आउट आणि तोही चौकार ठोकला होता. पुढील बॉल ऑस्डेन. थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न अगोदर शफल झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये पळाले. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल. याला म्हणतात विशेषतः मॅच्युरिटी. 3 चौकार आलेत, एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. आता 27 अंकांवर धावफलक. 2020 गोकिवरे हा संघ. हा संयमाची बाब आहे. खरं तर धीरोधार्तता संयम इथे दाखवलाय संतोष जाधवने. भावेशने ते एक्झॅक्टली करायला होतं. गेले अनेक वर्ष क्रिकेट वर्तुळामध्ये त्याने आपला ठसा उमटवलाय, परंतु या मॅच मध्ये उमटवू शकला नाही. हा बॉल उसळी घेणारा होता. विथ द टर्न केला, क्षेत्ररक्षक येतोय. एक्स्ट्रा कव्हरचा गजेंद्रच्या बॅटमधून धावा फायनली आल्यात. कोंडी फोडली आहे त्याने. तिसऱ्या बॉलवरती धावा आल्या त्या 2. संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. 29ला 1 आहे. 5 धावांची पेनल्टी ऍड करणं बाकी आहे अजूनही. 29-29 या अंकांवर. हा फटका थोडासा आउटफील्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु तितकंसं वेट ट्रान्सफर होऊ शकलं नाही. परंतु इंटू द गॅपमध्ये गेला आणि त्याचं मिळालं बेनिफिट. या 2च्या साहाय्याने 29-29 या अंकांवर धावफलक. चांगलं पिक केलंय. इनसाइड आउट दर्जेदार आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल. एक्स्ट्रा कव्हरवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे येईल. पण ही आघाडीला येणाऱ्या खेळाडूंना जी राईट टू किल नावाचं खुलं लायसन आहे ना, ते इथे त्याने दाखवून दिलंय. पहिल्या बॉलवरती त्याने ठोकलेला मग अगदी षटकार पाहायला मिळाला. तदनंतर सिंगल, तदनंतर 3 बॉल 3 चौकार हे संतोष जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या फलंदाजाची ही क्वालिटी आणि ही मॅच्युरिटी विशेषतः प्रत्येक वेळेस त्याच्याकडनं पाहायला मिळाले. म्हणून स्वतःच्या नावाची ओळख या टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्याने निर्माण केले. ज्या गोष्टीची तुम्ही उल्लेख केली होती की निर्भयपणे आणि निडरपणे खेळ हा तितकाच महत्वाचा आहे. म्हणूनच इथून खेळाच्या माध्यमानं हा जिगरा फार इम्पॉर्टंट आहे. 31 या अंकांवर धावफलक. हे 3रं षटक. गेटिंग मानकर याला आपण म्हणता आणखी एक दिग्गज. टिंबसई कोळीवाडा या संघाकडनं आपण पाहत आहे गोलंदाजी मार्गवर. या संघाकडे तो विशेष गुण आहे. आता पहा धावचीच्या स्वरूपाने खेळाडू बाद होईल का? डेफिनेटली. सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु मी तर म्हणेन दुधामध्ये निंबू पिळण्याचं काम आता या रनआउटने केले. काही आवश्यकता नसताना पुन्हा एकदा तो कॉल मिस कॉल मध्ये परिवर्तित झाला आणि आता धावचीच्या रूपाने गजेंद्रला बाद व्हावं लागतंय. मिस्टेक घटित झालाय. आता मिस्टेकचा परिणाम हा सहन करावा लागेल. म्हणून जोपर्यंत वेळ होता त्या वेळेकरिता तुम्हाला महत्वाचं योगदान हे देणं गरजेची गोष्ट होतं. आता वेळ हातातनं निघून गेली आणि जिथून धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागतं. 32 या अंकांवर बसलेला गजेंद्रच्या रूपाने हा दुसरा धक्का टीम 2020 बॉईज गोकिवरी या संघाला. सुरुवात अतिशय सुरेख झाली. त्या सुरुवातीमध्ये संतोष पिण्याचं योगदान फार महत्वाचं आहे. यावेळेस धावचीच्या रूपाने जरूर गजेंद्रला बाद व्हावं लागते, परंतु एक एंडने तो उभा आहे. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय राकेश या फलंदाजाला पण पाहत आहे. गोकिवरे या संघाकडे ती मॅच्युरिटी आणि बराचसा खेळ त्यांच्या माध्यमातून अजूनही शिल्लक असेल, परंतु सुरुवाती थोडीशी सांभाळून केली ज्यामध्ये अटॅकिंग फलंदाजी ही विशेष गुण आपल्याला पाहायला मिळाली. आता इथून राकेश जो नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गेटिंग मानकर. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वतःभोवती प्रदक्षिणा घेतली होती संतोष जाधवने. ज्याचे फटकेबाजी अंडरम क्रिकेटमध्ये प्रत्येक जण करतो लाईक ना, तो राकेश नाईक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहिलेला पाहायला मिळतोय. त्यानेही अनेक वेळेला संघाला अडकलेली नौका पैलतिरी लावलेली आहे. यावेळेचा बॉल फुल लेनचा होता. ऑन साइडला केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सिंगल मिळतीये. केवळ एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागणार आहेत. गॅटिंग मानकर मुभा देणार नाही, तुम्हाला संधी देणार नाहीये मोठ्या फटक्यांसाठी. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळणार नाहीत तर ते बनवावे लागणार आहेत. आणि ही स्थिरता फार महत्वाची आहे, कारण की अगोदर देखील आपण पाहिलं की धावा इथून अगदी चेस देखील होत आहेत, डिपेंड देखील होत आहेत. आणि विशेष करून आज सकाळच्या सत्रामध्ये आपण 50 धावा देखील डिपेंड होताना पाहिल्यात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं लॉंग ऑफ वर्ण. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते. म्हणजे जी सुरुवात झाली ना क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो जो तुम्ही आगाज करून दिलाय त्याला अंजामापर्यंत नेणं हे तितकंच गरजेची गोष्ट आहे. अर्थातच तुम्ही जी मेहनत केली ना त्या मेहनतीला थोडंसं पुढे नेणं, पुश करणं फार महत्वाचं आहे. आदरणीय रुपेजी पाटील साहेब आणि राजेजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे 2020 बॉईज गोकिवरे. पुढचा बॉल फ्लाईट दिली, पुढ्यात टाकला, ऑन साइडला फेकून दिलाय.
बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. चांगलं कनेक्शन, अतिशय सुरेख पद्धतीचं कनेक्शन. ऑन द मिरिट खेळला, स्विंगला थोडंसं लपेटलं आणि फ्रंट फूट वरनच आपण पाहताय या स्ट्रोकला पिक केला आणि काय बॉटम आहे, अप्रतिम सुरेख पद्धतीचं कनेक्शन आणि वाईडिश कॉर्नर सीमारेषा पार, चेंडूला फेकून दिलं. 6 धाब्यांकरिता या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 40 या अंकांवर आणि संतोष वैयक्तिक 10 चेंडूगणिक 28 या अंकांवर खेळतोय 280च्या स्ट्राईक रेटने आणि चांगली बॅटिंग जो संतोष पिना करत असताना 40 या अंकांवर 2 गडी बाद. आज आत्मविश्वासाने खेळ साकारतोय, चांगले स्ट्रोक खेळलेत, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळलेले आहेत. पुन्हा एकदा हा स्लोअर होता, हलक्या हाताने स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल इथूनही मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. संतोष जाधवचा खेळ आज परिपक्वतेने भरलेला पाहायला मिळालाय. मोठ्या फटक्यानंतर तो संयम दाखवतो, सिंगल घेतोय, नॉन स्ट्रायकर एंडकडे जात असताना पाहायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ संपला, 41 धावा, 2 फलंदाज बाद. ही गोष्ट आवर्जून पुन्हा एकदा उल्लेखनीय बाब आहे, जी आवर्जून नमूद करूयात. 5 धावांची पेनल्टी बाकी ऍड करणं. 41 या अंकांवर धावफलक आहे आणि काय माइंडसेट आहे संतोष पिना याचा. ह्याला आपण म्हणू शकाल की इनिंगला बिल्ड करणं आणि हे बिल्ड केलं जात आहे. ठाऊक आहे की शेवटचा अंतिम चेंडू आहे, त्या एंडने मात्र रिक्स आपण घेऊ शकत नाही. थोडीशी सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि आता स्ट्राईक ही स्वतःकडे असणार आहे. 29 या अंकांवर वैयक्तिक खेळ संतोषाचा आणि सांघिक धावसंख्या 41 या अंकांवर. एक गोष्ट लक्षात वेधीन मी पुन्हा एकदा, माउंट मेरी वसई कोळीवाडा संघ 15 मिनिटाचा वेळ खर्च केलाय तुम्ही 3 षटकांसाठी आणि पुढचं षटक जे आहे ते 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचंच आहे. अन्यथा जी 5 धावांची पेनल्टी आहे त्याच्या पुढेही पेनल्टी लागू शकते. त्याकरिता थोडीशी काळजी घ्या आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. 41 या अंकांवर धावफलक. पाणी गेले चांगलं मोमेंटमच्या आतापर्यंत विशेष करून पाहायला मिळतं 2020 गोखिवरे या संघाकडनं. आता हे जे एंड आहे ना ते खासच राहणार आहे, कारण की इथून कशा पद्धतीची फलंदाजी असेल संतोष पिण्याकडनं ते देखील महत्वाचं आहे. आमच्या समवेत संजयजी म्हात्रे प्रत्येक अगदी ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि समालोचकाचा नेहमीच आपण म्हणतो ना पाठीचा कणा हा कोण असेल तर ते आमचे स्कोरर आणि विशेष करून लेजंडरी संजयजी म्हात्रे जे विशेष करून पाहायला मिळतात या स्पर्धेकरिता. या परिसरातील जितक्या काही स्पर्धा होत आहेत ना त्यांचा लेखाजोखा हा त्यांच्या माध्यमाने आपल्याला ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय आणि सर्व काही गोष्टी त्यांनी नमूद देखील केल्यात. ही विशेष गुण संजयजी म्हात्रे यांचं. अजयला आपण पाहताय पहिला चेंडू इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आणि थ्रू द कव्हर पॉइंट चेंडू झालाय सीमारेषा पार, निघून जाईल. 4 धावेंकरिता चौकार. आविष्कारांचेच फटके नाही तर साजूक तुपातली संस्काराने भरलेली फटकेबाजी करण्यासाठी आज संतोष जाधवचा खेळ पाहायला मिळालाय. इनसाइड आउट आला, जागा बनवली, थ्रू दी कव्हर, काय स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅकलिफ्ट चांगली ठेवली आहे, बॅटचा चेहरा लवकर खुला करतोय. आत्मविश्वासाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संतोष जाधव पाहायला मिळालाय. 12 बॉल 33 वरती तो नॉट आउट. संघाची धावसंख्या 45ला 2. दर्जा त्या पद्धतीची फलंदाजी ही संतोष पिण्याकडनं. सॉफ्टहँड खेळला, हलक्याच्या हाताने लॉफ्ट केलं या चेंडूला. लॉंग ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हळूवारपणे मिस्टेक घटित झाली आणि तुमची ही हळूवारपणे मिस्टेक दुसऱ्या धावेकरिता दोन्ही फलंदाज बळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2च्या साह्याने धावगती 47 या अंकांवर. फॉर्म हा तात्कालीन असतो तर दर्जा हा चिरस्थायी असतो आणि आज पुन्हा एकदा पिण्याने दाखवून दिलंय. बॅटिंग करतोय 13 बॉल 35 वरती संतोष बबन जाधव. धावफलकावरती 47ला 2 आहेत. पार्टनरशिप बिल्ड केली आहे. प्रत्येक खेळाडूला साथीने चांगला खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळालाय. राकेश नाईक 1 बॉल 1 वरती तो नॉट आउट आहे. पुन्हा एकदा थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने इनसाइड आउटचे फटके, गॅप शोधण्याचे प्रयत्न केलेत. ड्राईव्ह एवढ्या चांगल्या केल्यात ना, मला तर असं म्हणावं असं वाटेल ना की संतोष जाधवने एखादा ड्रायव्हिंग स्कूल खोलायला हरकत नाहीये. एवढ्या चांगल्या ड्राईव्ह त्याने आज केलेल्या आहेत. क्लास आणि क्लास या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ॲज अ मेरिट खेळत आणि त्याचं बेनिफिट देखील मिळालं म्हणूनच आपण म्हणताय की स्ट्राईक रेट देखील अतिशय सुरेख आहे. 14 चेंडूगणिक आतापर्यंत 35 धाब्यांवर खेळतात आणि 47 या अंकांवर सांघिक धावसंख्या. पुन्हा एकदा हटवून थोडीशी जागा बनवून खेळण्याची मानसिकता. थोडीशी लेंथ आहे ना यावेळेस मागे खेचली अजयने आणि थोडासा बाउन्स देखील होता. बाउन्सने बीट झाले फलंदाज आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. मागील 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. विचार करण्यास भाग पाडलाय संतोष जाधवला. चांगली गोलंदाजी करत असताना अजयला आपण पाहतोय. हा बॉल जास्तीचा उसळी घेणारा लेट कॅट, डेलिकेट कॅट, वेस्ट साइड जास्तीची आहे. भीमरचा नो आणि त्याच्यावरती आलाय हा चौकार. नो बॉल त्यावरती चौकार.
मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असंच म्हणावं लागेल, कारण की कुठेतरी आता सर्व काही गोष्टी सुरळीत चालल्या होत्या या षटकाकडे. कंट्रोल हे फार महत्वाचं आहे. कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, कंट्रोल तुमच्या वैयक्तिक शब्दांवर आणि कंट्रोल तुमच्या खेळाच्या माध्यमानं, आणि तेच सुटलं. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू सरळ निघून आला सीमारेषा पार. परंतु जे महत्व आहे ना या स्ट्रोकमध्ये, आणि ते विशेष करून पाहायला मिळाला की जो वेग होता त्या वेगेचा उपयोग केला. आता फ्रीटचे सिग्नल ते मैदानाच्या दिशेने असतील ऑन. बावनला 2 बाद झाल्या, अर्धशतक कंप्लीट झालंय संघाचं. पुढेचे स्कोर 2 मात्र 71 दाखवतोय. फ्रीचा बॉल, ही अपॉर्च्युनिटी मिस करणार नाही पिण्या. त्याच्या बॅटमधून ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. हवाई हल्ला आणि चेंडूने गाठला लांबचा पल्ला. अप्रतिम, क्या बात. संतोष पिने आता लयबद्ध झालाय. थांबवणं थोडंसं मुश्किल आहे, कारण की मैदानाच्या दिशेने सेट फलंदाज, ऑलवेज अ शेट. आणि काय जबरदस्त पद्धतीचं पिक केलं या चेंडूला. बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग आणि लॉंग ऑफला फेकून दिलं या चेंडूला. क्लिअर करणारा फ्रीटच्या चेंडूवर फ्री टोल वसूल. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 58 अंकांवर. आणि वैयक्तिक पास 17 चेंडू गडी 45 धावसंख्येवर. पाठची एज लागलंय, शॉट तडमारला फील्ड होईल. धाव घेण्याची मानसिकता जरूर आहे. एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 59 या अंकांवर. आणि काय जबरदस्त बॅटिंग. वैयक्तिक 46 या अंकांवर विशेष करून संतोष पिण्याची बॅटिंग जी लयबद्ध, बहारदार आणि अप्रतिम पाहायला मिळते. स्लॉगवर अजून येणं शिल्लक आहे, आणि ज्या अनुषंगाने जय सर म्हणतात ना की 5 धाब्यांची जी पेनल्टी आहे ती अजून सुद्धा ऍड करणं जे शिल्लक आहे. आणि 59 अंकांवर धावफलक. 59ला सध्या परिस्थितीमध्ये 2 बाद झालेत. कालच्या दिवशीचा आढावा घ्यायचा झाला, सुशांत वाघ, शार्बी 11 चिंचोटी या खेळाडूने 13 बॉल 46 नॉट आउट बनवल्या होत्या. आणि या मॅच मध्ये 18 बॉल 46. सध्या घडीला आपण संतोष जाधवला नॉट आउट पाहत आहोत. अर्धशतकाची त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे का, आता त्याचा उल्लेख आणि विचार करावा लागणार आहे, कारण येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष जाधव ठाण मांडून बसलाय, नांगर टाकलाय त्याने, शड्डू टाकलाय असंच म्हणावं लागेल. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली, चौफेर टोले जंग फटकेबाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. त्याच्या इनिंग मध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 3 षटकार आणि एकंदरीत 5 चौकार पाहायला मिळाल्यात. अफलातून ब्रिलियंट नॉक, आणि आज त्याचा खेळ पुन्हा एकदा तो साकारलेला पाहायला मिळालाय. राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, इस ग्राउंड की बख्शी है तुझी तो इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुलतान बनकर आया कर. आज सुलतान म्हणूनच आला हा खेळाडू. बॅटिंग चांगली करतोय. मिस्टर कन्सिस्टंट असंच म्हणावं लागेल. आणि अतिशय सुरेख पद्धतीची बॅटिंग संतोष पिन्या. 18 चेंडू गडी 46 वर काय पहिली हाफ सेंचुरी येईल का या स्पर्धेच्या माध्यमानं. गोलंदाजी मार्कवर स्लॉग ओव्हरला सुरुवात होते. कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, द फिंगर इज गॉन अप. आणि काय खेळाडू वृत्ती आहे संतोष पिण्याच्या माध्यमानं. पंचांचं बोर्ड आकाशाकडे जातं नाही जातं, स्वतः क्रीज सोडली. हेच डिसिप्लिन खेळाच्या माध्यमानं फार महत्वाचं आहे. ही खेळाडू वृत्ती तितकीच गरजेची आहे. परंतु खेळ अतिशय बहारदार राहिला. हा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम. 19 चेंडू गणिक 46 धाब्यांची, ज्यामध्ये 3 षटकार आणि 5 क्लासिकल चौकार जे पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले जो पुन्हा एकदा आपण पाहत आहे. कुठेतरी ही गोलंदाजी जी विशेष करून अँगल क्रिएट करणारा चेंडू थोडासा आला, आणि पिचिंग किती इम्पॉर्टंट होती पहा. योग्य त्या लेंथवर हा चेंडू पडला आणि कट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली. आणि काय रिॲक्शन आहे यष्टी रक्षकाच्या माध्यमानं. अतिशय सुरेख पद्धतीचं वर्क आणि विकेटचं झालेलं पतन. फलंदाज बाद होईल. या ऍक्शन रिप्ले मध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली का, जिथे मात्र कट केला बॅटरने, बॅटला बॉल जसा लागला ना विकेट किपरने अपील करताच पिण्याने बोट देखील आकाशाकडे केलं होतं. अगदी प्रांजल मनाने कबुली दिली त्याने की मी आउट आहे. तो जास्त काळ थांबलाय नाही, पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. अर्धशतकापासून काही पावलं दूर असणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 59ला 3 आहेत. नवीन बॅटर गोविंद. पहिलाच बॉल, ढगात लाइटिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवसणी घेत गोविंदची एअरलाइन्स मोफत प्रवास करून देते चेंडूला आणि ठोकलाय षटकार. गोविंदने आल्या आल्या हा षटकार मारला, एकच मारला, परंतु बहुतांश हा तगडा मारला. जय सर, अप्रतिम. काय फॉलो थ्रू आहे. बाग फुटला गेलंय, तदनंतर पिक केलं या चेंडूला आणि सरळ पाठवलं गेलं हवाई भ्रमंतीवर. लावले चेंडूला पंख, लांबच लांब. हा षटकार या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 65 या अंकांवर. आणि सुरुवात ती अतिशय कणखर झाली आणि आता स्ट्रॉंग फिनिशरच्या माध्यमानं गोविंद याला देखील आपण पाहत आहे. ऑन साईडला बडवलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला.
आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फेकी थोडीशी संत झाली. आता संत फेकीचा फायदा दोन्ही फलंदाजाने घेतला. या 2 धावा मिळतात दुहेरीच्या साहाय्याने. 67 या अंकांवर धावफलक. वसई कोळीवाडाकर संघातील खेळाडू हे विसरतायत का की त्यांना 5 धावांची पेनल्टी आहे अजून. 67 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. आणि गोविंद ज्या रीतीने तो बॅकलेफ्ट त्याचा पाहायला मिळाला आहे, त्याचा अप्रोच, त्याचं मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याने आपण आल्याची जाणीव जशी करून दिली आहे ना, पुढे जर काही बॉल त्याने अधिकचे फेस केले तर चेंडू हवाई यात्राच करणार आहे. यातही मात्र शंका नाही आहे. 67ला 3. पुढचा बॉल हा सोडून दिला होता. उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती गेली आहे. असाच काहीसा प्रकार. एक्स्ट्राची धाव. थोडासा वाचण्याचा प्रयत्न या स्लॉग ओव्हरमध्ये अरमानाला पण पाहता. तुम्ही वाचू शकत नाही. क्रिकेटच्या पटलावर सक्सेसफुल व्हायचं असेल तर इथे कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला इथून निर्भयपणे सामोरं जावंच लागेल, फेस करावं लागेल. वाईड आलाय जरूर. 68 या अंकांवर धावफलक. तितकंसं टायमिंग बसू शकलं नाही. घरंगळ चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा तेच फंपल. सर्व काही गोष्टी आहेत ना आता गोखिवरे संघाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतात. ऑलरेडी उशिराने दाखल झाली ती पेनल्टी देखील मिळाली. गोलंदाजीमध्ये तितकी धार पाहायला मिळाली नाही आणि क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे ना आतापर्यंत जयेश सर, तो थोडासा खालावताना पाहायला मिळालाय. 70 या अंकांवर 3 गडी बाद. ही स्पर्धेची शिस्त ज्यांनी जपलेली आहे, मला वाटतं मी 2017 साली या मैदानावरती आणि या स्पर्धेशी जुळलो भाराजी राऊत साहेब यांच्याशी आणि तुषाजी गावडे साहेब यांच्याशी. तुषाजी गावडे साहेब म्हटल्यानंतर शिस्त, आणि या मॅचमध्ये गावडे साहेब आपण 5 धावांची पेनल्टी दिली आहे फिल्डिंग टीमला. याचं कारण आहे त्यांनी जवळपास 1 तासापेक्षा जास्तीचा वेळ घेतला टॉस झाल्यानंतरही. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही जी लावलेली शिस्त आहे अजिंक्य स्पोर्ट्स आणि या स्पर्धेला, ती बाळगली जाते. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन या स्पर्धेचं महत्वाचं भाग आहे. शिस्तबद्ध आयोजन का आपण म्हणतो ना, त्याचं मूर्तिमत्व उदाहरण इथे पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आलाय. 71ला 3. म्हणूनच ही 40 वर्षाची परंपरा आहे जयेश सर. सरबाटचा उपयोग केलाय. फटका जास्तीत जास्त हवामध्ये आहे आणि हवाई सफर तो देखील होईल यशस्वी. यशस्वी भवा षटकार आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 77. अप्रतिम फलंदाजी. आता गोविंद इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये. गोविंदचा हेलिकॉप्टर पहा. फुललेनचा बॉल होता आणि हेलिकॉप्टर अगदी सेफ लँड झालाय. मैदानाच्या बाहेर सेफ लँडिंग इथून पाहायला मिळाली आहे. अलीकडे विमान आणि हेलिकॉप्टरच्या लँडिंगची चर्चा सातत्याने होतीये. 78 धावा या स्पर्धेतल्या सर्वाधिक जास्त आहेत. इथे 77 बनलेले आहेत. पुढचा बॉल आणखीन एक विक्रम इथे नोंदवला जाणार का? सिंगल तर निश्चित आली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात येतोय आणि 2nd रन जोखीम घेतली आहे. रिस्क घेतली होती गोविंदने. 78 धावा धावफलकावरती बनल्यात आणि एकंदरीत 5 धावांची पेनल्टी ती ऍड होईल. एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत त्या 83 धावा. 83 ऑन दी बोर्ड. 84 रनचं टार्गेट सेट झालंय माउंट मेरी वसई कोळीवाडा या संघाच्या समोर. खूप मोठं टार्गेट जे समोर ठेवलं गेलं आणि विशेष करून या इनिंग मध्ये एकच गोष्ट राहिली ती म्हणजे संतोष पिना याची जी बहारदार इनिंग, संयमी खेळी. सुरुवातीला जे विशेष करून राहिले आणि तदनंतर मॅच्युरिटीने खेळी, इनिंगला बिल्ड केलं आणि जे काही आहे ना तो अंजाम दिला गोविंदच्या अगदी त्या 2 षटकाराने. अप्रतिम. याला म्हणतात सांघिक खेळ आणि हा सांघिक खेळ विशेष करून राहिला टीम 2020 बॉईज गोखिवरे या संघाकडनं. अतिशय चांगली धावसंख्या आहे. 83 धावा ज्या विशेष करून राहिल्यात. बॅटिंग लाईनअप जे आपण पाहताय संतोषाच्या माध्यमाने 19 चेंडूगणिक 46 धावा. भावेश 6 धाब्यांवर बाद झाला जरूर. गजेंद्र रनआउटच्या स्वरूपाने अनफॉर्च्युनेटली तो देखील बाद झाला. परंतु गोविंदचा स्ट्राईक रेट आपण पहा. 5 चेंडूगणिक अगदी 17 धावा. गोलंदाजी अनालायसिस जी दाखवली जाते विशेष अरमानने 2 षटकं हाताळली 33 धावा. आणि इकॉनॉमी पहा फार महागडी ठरली गेली 16.50. ऑस्टन मानकरचं 1 षटक जे 17 धावेंचं राहिलं. गेटिंग मानकरने 1 षटकागणिक 10 धावा दिल्या आणि अजयचं षटक देखील खर्चिक राहिलं. म्हणजेच एक गोष्ट म्हणावी लागेल जयेश सर की कुठेतरी वेळेवर दाखल झाले नाहीत त्याचा कुठेतरी आता तुटवडा या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालाय. आणि 5 धावा ज्या पॅनल्टीच्या आहेत ना त्या देखील एन मोमेंटला कुठेतरी महागड्याच ठरणार आहेत. कारण की एक धावेचं महत्व आणि एक धावेचं मूल्य हे क्रिकेटच्या पटलावर आपण प्रत्येक वेळेस पाहिलंय. चला बॉलची मागणी करण्यात येते. 2017 सालचं एक वैशिष्ट्य होतं खरं तर तुषाजी गावडे साहेबांनी या एक मोठं व्यासपीठ होतं आणि एक बॅट होती ज्यावरती 1983च्या विश्वचषकातील खेळाडूंची सिग्नेचर करण्यात आली होती. 8 फुटाची बॅट होती. त्याचा धर्मराज चषक या मैदानावरती झालेलं पाहायला मिळालं होतं अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज गॅटिंग मानकर आता या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय.
त्याला बाईक देण्यात आलेली पाहायला मिळाली होती. त्या स्पर्धेची आठवण आजही होते. सर्वाधिक मोठी मिरवणूक देखील ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली होती. फायनलचा दिवस हा चर्चेचा विषय राहिला होता आणि साई क्रिकेट क्लबचं ते आयोजन आपण पाहिलं होतं. खूप साऱ्या गोष्टी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालेल्या आहेत. चला गोकिराकर, आता तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करू नका. आधीच वेळ जास्तीचा झालेला आहे. थोडी घाई करा. एक जास्तीची मॅच आपण खेळवणार आहोत. कालच्या दिवसाचे विजेते ही मॅचमध्ये खेळताना आपल्याला ठीक 4 वाजता इथे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. आता भावेश, आपल्या आग्रहाखातीर आपण 5 धावांची पेनल्टी दिली अपोनंट टीमला. चला फिल्डिंग सजून घ्या. 83 धावा धावफलकावरती आहे. 84 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय आणि दोन्ही अंपायर्स मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतात. ललितजी भोईर सर याच गावचे सुपुत्र, तर एका बाजूला परशुरामजी पाटील सर टिवरी गावचे सुपुत्र यांना आपण पाहत आहोत. आणि मला वाटतं दोघांचे स्वप्नभंग झालेत या स्पर्धेमध्ये. दोन्ही गावातील संघ यांना यश मिळालेलं नाही आहे. हे दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. टिवरी काल पराभूत झाली, काल जुळचंद्र पराभूत झाली, आणखीन एक जुळचंद्र आजही पराभूत झालाय. अर्थात दोन्ही पंच ज्या गावांना बिलॉंग करतात त्यांच्या संघांचं प्रदर्शन तेवढं चांगलं राहिलेलं नाही आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 2020 बॉईज रुपेजी पाटील साहेब, राजेजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. राजेजी पाटील साहेब म्हटल्यानंतर अजिंक्य स्पोर्ट्सचं त्यांनी नेतृत्व केलेलं पाहायला मिळालंय. अजिंक्य स्पोर्ट्स ज्या संघाने आपली परंपरा गेले 40 वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. 40 वर्ष अर्थात हा संघ एकत्रित बांधण्यात आलेला पाहायला मिळाला आहे. चला पेनल्टी ऍड झालेली आहे. 83 म्हणल्या 84चं टार्गेट आहे. थोडी घाई करा आणि या पुढचा सामना लगेचच खेळला जाणार आहे. टीम 94 धानीव, आम्ही आपले लक्ष वेधू. तयार राहा. विश्वनाथ जाधव आपण देखील तयार राहा. लगेच टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. थोड्याच वेळामध्ये त्या मॅचकडे आपण वळणार आहोत. एका बाजूला टीम 94 धानीवाडी या सामन्यातील विजेता, त्याच्या पुढे टीम 94 कामन खेळत असताना पाहायला मिळणार आहे. चला सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती खरं तर पार्थला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. एका खेळाडूला पायाला दुखापत असल्या कारणास्तव आयोजन समितीने त्याला मुभा दिलेली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात. काही नौखे चेहरे या संघामध्ये पाहायला मिळाले. 2020 बॉईज गोखिवरे आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतोय. 83 धावा झालेल्या आहेत. तर 84 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे आणि हा पाठलाग करण्याकरिता क्रायसिल आणि त्याच्या समवेत आणखी एक फलंदाज गॉडसन, दोन्ही सलामीवीर ज्या मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहेत. एक मोठी धावसंख्या आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा जर पाठलाग यशस्वीरित्याने करायचा असेल तर ही सुरुवात फार महत्वाची असेल माउंट मेरी वसई कोळीवाडा या संघाकरिता. आणि ह्या धावा रोखण्याकरिता पहिलं षटक हाताळण्याकरिता राकेश नाईक या गोलंदाजाला आपण पाहत आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर, विशेष करून आपण पाहत आहे वाईडिश कौगुना सीमारेच्या लगत बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग भावेशला ठेवलं गेलंय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट आपण पाहत आहे. मिडॉप आणि मिडॉन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग अशी क्षेत्ररक्षणाची विव रचना जी पाहायला मिळते. सुरुवात होईल या सेकंड इनिंगला. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा या मॅच करिता. क्रायसिल आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला, तर गॉडसन नॉन स्ट्राईक एंडला बॅटर, तर भावेश राकेश नाईक हे पहिलं षटक. पहिला चेंडू शरीरापासून दूर फेकण्याचा मानस. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर आमच्यापर्यंत पोहोचत. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. जयसर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होते म्हणून या दोन्ही सलामीवीरांना एक तरबेज सुरुवात जी करून द्यावी लागेल. क्रिसिल आणि गॉस्टन याला आपण मैदानावरती पाहतोय.
हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका मिसक्यूट झालाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. गजेंद्रने हा धावता झेल विरुद्ध दिशेने जात असताना आउटफील्ड मध्ये एक्सलेंट वर्क इथे पाहायला मिळत आहे. झेल टिपण्यात आला. पहिला धक्का क्रिसिल आउट. ज्या सुरुवातीची उल्लेखना आपण केली होती ती सुरुवात कुठेतरी विशेष गुण खराब झाले आणि कुठेतरी पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस फसला आणि मिड ऑफ क्षेत्रातनं मैदान कव्हर केलं आणि उलट्या दिशेचा जजमेंट ते अतिशय सुरेख अप्रतिम राहिलं. गजेंद्रच्या माध्यमानं हा झेल कन्वर्ट केला आणि भोपळाही न फोडता तंबूच्या आशयाला रवाना. क्रायसिलची पहिली विकेट जी तंबूच्या आशयाला. सुरुवात खराब झालंय माउंट मेरी या संघाकडनं. एक या अंकांवर जो वाईटच्या रूपाने आला होता आणि एक गडी बाद जो विशेष करून पाहायला मिळतोय. अदेजी, एक गोष्ट तुम्ही जर का आजच्या दिवसाची नोटीस केली असाल तर पहिला सामना हा चेस झाला होता. तदनंतर एकही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ विजेता राहिलेला नाही आहे. एक मॅच अशी पाहायला मिळाली, 2 बॉल 5 वरती आली होती, 1 बॉल 3 वरती निर्विलबन संतोष भुवन या संघाची पाहायला मिळाली. चित्तथरारक लढत आपण अनुभवली. परंतु त्याच वेळेला टीम 94 धानिव संघाने सर्वाधिक मोठा उलटफेर केला. सर्वाधिक धावसंख्येने मोठ्या फरकाने संघ जिंकला. धावांचा पाठलाग करून विजय झालेला संघ काल हे 4 राहिले होते जे विजेते पाहायला मिळाले आणि 3 संघ जे होते जे पहिली बॅटिंग करणारे विजेते राहिलेले पाहायला मिळाले. आज उलटफेर आहे. पुढचा बॉल राकेश नाईक. ऑफ ब्रेक पुढे टाकला, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट मारलाय ओव्हर दी बॉलर हेड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजू आलाय आणि त्याने ठोकला षटकार. मेजबानी होती आणि ह्या मेजबानीचा परिपूर्ण फायदा घेतलाय. स्लॉटमध्ये असलेल्या चेंडूला ताराने अगोदरच ऑप्शनच्या बाहेर शपल होते. सरळ बॅटचा उपयोग केला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगलं कनेक्शन आणि सरळ चेंडू निघून आला लॉंग ऑफ सीमारेषा पार. या 6च्या रूपाने इथून सुरुवात झाली. राजू ऑन दी मार्क होईल आणि धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 7 अंकांवर. बागपूरला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे. धाव घेण्याचा मान असो हो, ही धाव अंगलट आले. या गोष्टीची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हच राहिला कारण की फलंदाज निराश हतबल मनाने तंबूच्या आश्रयाला. डायमंड डक राहिला होता. हा बॉल पहा, बॅटची आतली कडा घेतली, क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न. 1 ब्रिंग्स 2. एका मागोमाग 1-2 धक्के दिलेत. आवश्यकता होती का या घुसाड घाईची आणि इथून मात्र ही घिसाड घाई अंगलट झाली आहे. धावा बनवण्यासाठीची ही धाव करत असताना कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं ना तर या खेळाडूंनी आपला संयम बाळगलेला नाही आहे. 85-84 धावसंख्येचं टार्गेट आहे. धावफलकावरती धावा बनल्या त्या 7. बॅटर आउट झाले 2. एक षटकार आला होता आणि तदनंतर आणखीन एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट झालेला पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक फलंदाज आउट होत आहेत. निराश आणि हतबल आहेत त्या दिशेने गॉडसन. परंतु आता परतावं लागेल. नव्यानं बॅटर गेटिंग मानकर मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. धक्के बसल्यात या षटकाकडे आणि ठेस देखील बसले जी धावचीच्या रूपाने. 7 अंकांवर धावफलक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राकेश नाईक. एक षटकार जरूर लाड. तदनंतर हे प्रतिउत्तर आणि कमबॅक. एका फलंदाजाला लयबद्ध होण्याकरिता चांगल्या स्ट्रोक प्लेची गरज आणि चांगल्या इनिंगची गरज आहे. तर गोलंदाजाला चांगल्या लेनची, चांगल्या लाईनची आणि सर्वात महत्वाचा रिदम हा तितकाच गरजेचा आहे. आता तो रिदम युक्त गोलंदाज राकेश नाईक इथून बनेल का हे देखील महत्वाचं आहे. 2 धक्के जरूर बसल्यात. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचं आहे. यावेळेस हामी भरली आणि हे तुम्हाला करावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमानं समोरच्या पार्टनरवर तुम्हाला तो भरोसा दर्शवावा लागेल. हो नाही आणि थांबा या 3 गोष्टींची उल्लेखनाची विशेष करून पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमानं 2 धावा येतील. 9 अंकांवर 2 गडी बाद. मायनसला प्लस मध्ये कन्वर्ट करायचं आहे परंतु आपल्या विकेट ही शाबूत राखणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. एका षटकामध्ये 3 बॅटर आउट झालेत. एका मागोमाग एक 3 धक्के दिलेत. आदरणीय माननीय सन्माननीय राजेजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अजिंक्य स्पोर्ट्सचे माजी फलंदाज आणि तथा आपण एक बिग सपोर्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहत आहोत, ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे आफ्टरनून सेशन मध्ये. मैदानाच्या दिशेने कुठेतरी जी सुरुवात आहे ना ती खराबच झाली.
कारण की या अगोदर एक खेळाडू धावचीच्या रूपाने बाद झाला. आता राजू यांचं थांबणं जे मैदानावर फार महत्वाचं होतं आणि ते देखील बाद झाल्यात. आता स्थिती जी कुठेतरी गंभीर होती ना ती थोडीशी नाजूक झाली. 9 अंकांवर 3 गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नव्या बाटर जो मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ होईल. अतिशय चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आहे या मॅचवर 2020 बॉईज गोकिवरे या संघाकडनं आणि अतिशय दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी इथून राकेश नाईककडनं. कर्णधाराने जी जिम्मेदारी सोपवली ना त्या अगदी जिम्मेदारीवर परिपूर्ण उतरत असताना आणि क्रिकेटच्या पटलावर रिस्पॉन्सिबिलिटी फार महत्वाची आणि जबाबदारी ही गरजेचीच गोष्ट आहे आणि त्या जबाबदारीने आता खेळ हा दोन्ही संघांना इथून करावा लागणार आहे. परंतु चांगली सुरुवात 2020 बॉईज गोकिवरे या संघाकडनं पाहायला मिळते. गती थोडीशी कमी केली आणि पुन्हा एकदा स्लॉट मध्ये देऊन बसले. स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. कनेक्शन प्रॉपरली आणि धावेंचं कलेक्शन ते देखील प्रॉपरलीच होईल. राकेशच्या या चेंडूवर केलेला प्रहार आणि चेंडू सरळ निघून गेला. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. या 6च्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ तो देखील झालाय समाप्त आणि 84 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 15 धावा या स्कोर कार्डवर आहेत. कभी खुशी कभी गम अशा स्वरूपाचा हे षटक म्हणता येईल. धावा 15 बनलेल्या आहेत. 3 बॅटर आउट झालेत. जी धावगती हवी होती ना ती मेंटेन झाली आहे जवळपास. परंतु एकंदरीत आपण पाहिलं ना तर फलंदाज 3 बाद झालेले आपण पाहत आहोत. येणारे 24 बॉलचा खेळ राहिला. हे कंपॅरिझन तुम्ही पाहताय. 14 धावा 2020 बॉईज गोकिरे संघाने बनवला होता. 1 विकेट आउट झाला होता. परंतु माउंट मेरी वसई टीमच्या बनल्या आहेत ते 15ला 3 आहेत. येणारे 24 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि विजयासाठी 69ची आवश्यकता आहे. दिल्ली आणि देहरादून इथून फारसं दूर आहे असंच म्हणावं लागेल. डेफिनेटली कारण की या मॅच मध्ये फार मोठी धावसंख्या जी उभारायची आहे. या स्पर्धेकरिता नुकताच ज्यांचं आगमन झालं विद्यमान आदरणीय सन्मान्य श्री राजेश नरेशजी पाटील बहुजन विकास आघाडी राजावली अध्यक्ष 2020 बॉईज ग्रुपचे संस्थापक आणि अजिंक्य स्पोर्ट्स परिवाराचे आणखी एक महत्त्वाचे सदस्य आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचे माजी खेळाडू जे देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेकरिता त्यांच्या माध्यमानं देखील आर्थिक साह्य जे आपल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमानं लाख लाख धन्यवाद आपण व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 69 धावसंख्येची गरज आणि आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर कित्येक वेळा आपण पाहिलं की या धावा होत असताना इथून आता होप ज्या आहेत ना परिपूर्ण जिवंत ठेवाव्या लागतील कारण की ते मागे बघून चालायचं नाही. तुम्हाला या मॅच मध्ये थोडंसं फ्रंट फुटवरच पाहावं लागेल कारण की धावेंचा वेग हा तुम्हाला वाढवणं गरजेची गोष्ट आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 69ची गरज आहे. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 24 बॉल आणि 69 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना संतोष जाधव अर्थात पिन्या याला आपण पाहत आहोत. ब्रिलियंट नॉक पूर्वार्धामध्ये त्याने बनवला. 46 धावा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल लीडिंग एज बॅटच्या वरच्या बाजूला लागला. 4-5 क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. चौघांची शेती आणि चौघांनीही केली आहे माती. 4 ते 5 जण आले होते. कॉलिंग ताळमेळ देवाला द्यायला आणि यांच्याकडे पदरच नाही आहे घ्यायला. इथून जवळपास बॅटरनेही विचार केला असेल की आपण जवळपास आऊट झालेलोच आहोत परंतु झेल बनलेला नाही. जीवदान वरदान साबित होतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हे पाहायला नेहमीच मिळालंय. जिथे जीवदान आलेत तिथे वरदानच साबित झालेत. 17ला 3. आता हे वरदान विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की नाही ते देखील महत्वाचं आहे. जीवनदान जरूर मिळालंय. फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जवळ पडला. 4 ते 5 क्षेत्ररक्षक जरूर आले परंतु पहिले आप आणि चेंडू जमिनी लगत लागला. 17 धावा या स्कोर कार्डवर आहेत. ऑन साईडला खेळलाय. चांगलं कनेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षक स्थित आहेत. 22 आपण पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. सिच्युएशन थोडीशी फसले परंतु या फसलेल्या सिच्युएशन मधून आता तुम्हाला बाहेर काढावं लागेल कारण की कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे या मॅचमध्ये आणि या कॉन्फिडन्सने तुम्हाला आता पुढे यावं लागेल. निश्चित स्वरूपाने टार्गेट मोठा आहे परंतु तुमची क्षमता ही मोठी ठेवावी लागेल या मॅचमध्ये. 65 धावसंख्येची अजून सुद्धा गरज आहे. संतोष पिन्या गोलंदाजी मार्कवर खोलवर लेंथ आहे. ऑन साईड लाऊन ड्राईव्हचा फटका जरूर दर्शवला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षण होईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी होईल एक सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जात आहे. सिंगल डबलने जरूर धावफलक थोडंसं हलतं होईल जय सर परंतु इथून जर या मॅचमध्ये तुम्हाला बनून राहायचं असेल तर मोठे स्ट्रोक हे तितकेच गरजेचे आहेत कारण की आता आस्किंग रिक्वायर रन रेट जवळजवळ 19च्या घरामध्ये जात असताना गॅटिंग मानकर आणि जॉन्सन हा सामना सोडणार नाहीत यात मात्र शंका नाही आहे. 21ला 3 जॅक्सनला आपण पाहतो जो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. गॅटिंग आहे. धाव फलकावरती बनल्या त्या 21 आहेत. 3 बॅटर आउट झाल्यात. धावा महत्वाच्या आहेत. 84 धावसंख्येचा एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला पाहायला मिळतो आहे.
संतोष जाधवची गोलंदाजी, त्याचा स्लोवर वन, त्याचा यॉर्कर, त्याचा बाउन्सर, एक फ्रूट सलाड गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा संतोष जाधवला आपण पाहतोय. हा बॉल पुलर यांचा होता, स्लॉट मध्ये आला, इथून पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार षटकार. जी गती कमी केली होती ना, त्या गतीला ओळखलं, बॅकलिपला थोडंसं थांबवलं गेलं आणि चांगल्या पद्धतीने पिक केलं. आणि सर्वात महत्वाचं अक्रॉस खेळले नाही, सरळ बॅटचा उपयोग केला आणि सरळ लॉंगॉनला अतिशय चांगल्या पद्धतीने या चेंडूला अंजाम दिला गेला. महत्वाचा मोठा प्रहार. याच मोठ्या फटक्याने तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकाल. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे रन मोर. 27 या अंकांवर धावगती आहे. 1.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू जो तितकाच महत्वाचा असेल. गेटिंग मानकर, विशेष करून या अगोदर जे गेटिंगचं कौतुक झालं होतं त्या कौतुकास्पर आतापर्यंत त्याची ही फलंदाजी, जो संघ थोडासा अडचणीमध्ये आहे ना, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम जे विशेष करून इथून केलं जात आहे. फुल टॉस मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्क भावेशच्या माध्यमानं पाहायला मिळतंय. थोडीशी नजर लागली गेटिंगला, असंच म्हणावं लागेल, कारण की फुल टॉस जरूर होता, अधिक उंच गेला नाही आणि थोडासा फ्लॅट खेळला गेला आणि स्क्वेअर लेग मध्ये अगदी अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल जो कन्वर्ट झाला. महत्वाची विकेट, गेटिंगचा खेळ झालाय समाप्त. आपली उपयुक्तता, आपला हजरजबाबीपणा आणि मोठ्या शिताफीनं हा झेल टिपत असताना आपण भावेश पाटीलला पाहिलं. कॅटिंग मानकर विचार करत होता की बॉल वेस्ट साईड जास्तीची आहे, परंतु डगआउट मधल्या खेळाडूकडे त्यांनी पाहिलंच नाही. प्रत्येकाला ठाऊक होतं बॉल खाली आहे. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरला ही गोष्ट ठाऊक होती की बॉल खाली राहिला होता. फटका एक्झिक्यूट करत असताना परफेक्ट मिडल झालाच नाही, त्या कारणास्तव तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही. हवेच्या बरोबरीने बॉल बाहेर गेला असता, जर हवेमध्ये राहिला असता तर तो इथे बाद झालेला पाहायला मिळाला. उंची कमी पडली असंच म्हणावं लागतंय, लांबी निश्चित गाठली असती बॉलने. धाव फलकावरती 27-4 चौथा बॅटर आउट झालाय. अजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतो. फायनली संतोष जाधवने जी कोंडी फोडली, ज्याची आवश्यकता त्याला हवी होती, ज्याला ती विकेट, आणि आपण नेहमी म्हणतो ना, याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा, आणि ती विकेट मिळाली आहे, तीही महत्वाच्या बॅटरची. 27-4 मूल्यवान विकेट आहे, कारण की गेटिंग जर उभा राहिला असता तर या मॅच मध्ये रंगत वाढली असती. 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 57 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे आस्किंग रिक्वायर रन रेट आता जवळजवळ 19च्या घरामध्ये. 27 वर 4 गडी बाद. सुरुवातच थोडीशी खराब झाली आणि ज्यामध्ये मी तर म्हणेन की धावचीच्या रूपाने कुठेतरी खेळाडूचं बाद होणं. राजू मिश्रा लवकरात लवकर बाद झाला आणि त्यामध्ये क्रायसिसला जो सुरुवात करून द्यायची होती ती सुरुवात झाली नाही आणि म्हणूनच आता संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. परंतु अजून सुद्धा वारे फिरू शकतात, पण कुठेतरी आता फलंदाजाला आपल्या क्षमतेने खेळ आणि कॉन्फिडन्स युक्त खेळ जो करावा लागणार आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 57ची गरज आहे. टॉप एज उडालाय जरूर. संतोष पिण्या मागच्या दिशेने धावत पळत जरूर गेले. चेंडूला फील्ड जरूर झाले, परंतु झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालं निश्चित स्वरूपाने. एक सिंगल धावेल. या सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. हे धाव फलक अधोरेखित आहे. कुठेतरी चेंडू हलकासा स्विंग झाला होता, बाहेरच्या दिशेने कट झाला होता आणि अक्रॉस दिल्याने उचलण्याचा प्रयत्न. संतोष पिना मागच्या दिशेने अगदी धावत पळत गेले. चेंडूला हाताळणी करण्याचा प्रयत्न. हलकीशी इंजरी आहे. चला, पाणी हवं असेल तर पाणी जाऊ द्या मैदानाच्या दिशेने. संतोषला देखील थोडीशी इंजरी येते. चर्चा या स्पर्धेची जी विशेष करून राहिली कालच्या दिवसापासून, विशेष करून खास दिवस होता श्रीराम नवमी आणि त्या नवमीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय रवींद्र रमेशजी पाटील यांना सर्व काही गोष्टी ज्या आपण म्हणू शकलात की श्रद्धांजली चषक, जो या स्पर्धेचं टॅगलाईन 2026 आणि 40 वर्षाची परंपरा, म्हणजे 4 दशकं. मात्र विशेष करून आपण पाहिलेत या संघाचे आणि कित्येक उन्हाळे आणि पावसाळे या संघाच्या वतीने जे क्रिकेटच्या माध्यमानं असो, सामाजिक सेवा असो किंवा सर्व काही गोष्टी जडणघडण क्रिकेटच्या पटलावर नवतन उभारते सितारे दिले या अगदी परिसराने आणि खूप चांगल्या पद्धतीचं अगदी आपण पाहता या स्पर्धेची उभारणी जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच ज्या सर्व काही दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेकरिता जे योगदान दिले ना, ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण पुन्हा एकदा ऋणी राहतोय. आणि या खेळाच्या माध्यमानं जी खेळभावना प्रत्येक खेळाडूंनी जोपासली ना, ती तितकीच गरजेची आहे. म्हणून क्रिकेटच्या आपण सदैव ऋणी आहोत, कारण की या खेळाने सर्व काही गोष्टी आपल्याला दिल्यात. आज एक न विसरणारे मित्र, आज एक परिवार जो क्रिकेटच्या पटलावर फार मोठा झालाय आणि हे क्रिकेट सातत्याने पुढे जात असताना आणि खऱ्या अर्थाने हे सुगीचे दिवस प्रत्येकाने पाहिलेत. आणि आज विशेष करून टेनिस क्रिकेटकडे प्रत्येक खेळाडू आज एक प्रोफेशन म्हणून देखील पाहतोय आणि हे देखील जय सर तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. सर्वाधिक मोठा गोतावळा आपण म्हणतो ना, अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रने बनवलेला पाहायला मिळालाय. हे मैत्रीचं एकोपाचं नातं
आजही टिकून राहिलेलं पाहायला मिळतं, जे आभारित आहे. खरं तर 40 वर्ष या मंडळाला, या संघाला पूर्ण झालेली पाहायला मिळालेली आहेत. धावफलकावरती सद्य परिस्थितीमध्ये आपण धावा पाहतोय बनलेल्या पाहायला मिळाल्यात त्या 28 आहेत. 28 धावा धावफलकावरती म्हणल्यात. आमचे ऑपरेटर आणि तथा जूचंद्र टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांचंही आगमन झालंय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव निश्चित आलेली पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर येणारे 16 बॉल आणि 55 धावा. अजूनही खूप सारी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. 29 ला 4. कठीण आहेत, कठीण आहेत या धाबा, परंतु अशक्य नाहीयेत. शक्य करून दाखवाव्या लागतील या मॅच मध्ये. ऑन साईडला चांगलं पिक केलंय, सुरुवात झालंय. याच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. पिक केलं या चेंडूला आणि बॅकफुटला जाऊन पंच केलं. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये एक झन्नाटेदार हा षटकार. जॅक्सनच्या बॅटमधून काय षटकार पाहायला मिळाला. जबर आवर्जून आपण उल्लेख केला दादाजी पाटील सर की अशक्य नाही आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, इथे अशक्य ही शक्य करतील जॅक्सन असंच म्हणायला हवं. काय स्ट्रोक पाहायला मिळाला होता त्याच्या बॅटमधून. क्रीजचा वापर केला, ऑन साईडला टर्न केलाय आणि षटकार ठोकलाय. बघा संतोष जाधव, जास्तीचं जर का तुम्हाला खेळण्या योग्य तुम्ही असाल तर थांबा, अन्यथा दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोलावून घ्या. 35 ला 4 आहेत. पुढील बॉल कोलवर लेन बरोबर बुंद्यात हाताळला आणि सरळ चेंडू आपण पाहत आहे. संतोष पिण्या थोडेस कुठेतरी अडचणीचा सामोरा जरूर करत आहेत. एक षटकार आला आणि तदनंतर प्रतिउत्तर. पण नेहमीच आपण म्हणतो ना, विश्वास फार महत्वाचा आहे खेळाच्या माध्यमानं आणि तो तुमच्या खेळातून देखील तुम्हाला दाखवावा लागतो. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरी आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर विश्वास असणं ते देखील महत्वाचं आहे. चांगला पिक केला, इनसाइड आउट खेळलाय. दर्जेदार स्ट्रोकची निवड. सूर, लय आणि ताल या तिन्ही गोष्टींचा ठेका धरला फलंदाजाने आणि थेट धाडलं गेलं. लावले चेंडूला पंख, लांबच लांब. हा षटकार 6. पारची धुलाई आता डिटर्जंट विना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. डिटर्जंटचा वापरच केलेला नाहीये फलंदाजांनी. 14 धावा या षटकामध्ये आल्यात. मॅच ऑन, गेम ऑन. सामना बनलाय, मॅच बनली आहे. पुढचा बॉल लोड फुलटोच होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पोहोचलाय पार्थ. सिंगल निश्चित आली आहे. जॅक्सनने चांगली बॅटिंग केली आहे. सिंगलला डबल मध्ये इथून कन्वर्ट केलं. 6 बॉल 21, तो नॉट आउट. संघाची धावसंख्या 43. 12 बॉल आणि 41 ची गरज. 12 चेंडू आणि 41 धावा. सामन्यामध्ये सामन्याचं चित्र आता विचित्र बनू लागलंय. मॅच मध्ये कमबॅक झालंय ते अर्थात माउंट मेरी वसई कोळीवाडा या टीमचं. मोमेंटम फार महत्वाचा आहे. जय सर, ज्या गोष्टीची तुम्ही उल्लेख न केले की धाबा बनवू शकतात आणि इथून या खेळाडूला मात्र स्वतःच्या नावाची ओळख आता निर्माण करावी लागेल. कारण की संघ अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर विशेष करून विशेष गुणधर्म तो दाखवावा लागणार आहे. कारण की 12 चेंडूगणिक 41 धावसंख्येची आवश्यकता. इथून जर ही मॅच बनली ना, तर निश्चित स्वरूपाने जॅक्सन असेल किंवा अजय असेल या दोघांचाही बोलबाला आणि त्यांच्या नावाची चर्चा ही विशेष करून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करणं ही तितकेच गरजेची गोष्ट आहे. कारण की आपण नेहमीच पडतो ना, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमी पे नहीं गिरता, मिलते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई भी समंदर दरिया में नहीं मिलता. प्रत्येकाची वेगवेगळी ओळख आहे आणि ही ओळख तुम्हाला तुमच्या खेळाच्या माध्यमानं दाखवावी लागेल. ही क्षमतेचं प्रदर्शन या मॅच मध्ये तुम्हाला करून दाखवावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. चला या संघात आपण लक्ष वेधतो आहोत. टीम 94 धानी आपण देखील कर्णधाराला व्यासपीठाजवळ पाठवून द्या, जेणेकरून वेळेमध्ये पुढच्या मॅचचा टॉस होईल. प्रथमतः टॉस होणार आहे. अजून 3 मॅचेस बाकी राहिल्यात. पहा, या मॅच मधला विजेता संघ टीम 94 धानीवच्या अगेन्स्ट खेळेल. त्यामधला विजेता संघ टीम 94 कामनच्या अगेन्स्ट खेळेल आणि या संघांमधला विजेता संघ कालचे विजेते जे अर्थात शार्वी 11 चिंचोटी या संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहेत. एकंदरीत 3 मॅचेस अजूनही बाकी राहिल्यात. त्यामुळे थोडीशी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, थोडी घाई करा, याच्याकडे मी लक्ष वेधेन. 12 बॉल 41 ची गरज आहे. 12 बॉल आणि 41 धावा. लक्ष फारसं मोठं आणि आता मात्र अशक्य प्राय असं आव्हान पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणती धावसंख्या यशाची आम्ही देत नाही. बाकी ते केवळ स्वप्नरंजक आहेत, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचं काही नाही. मेहनतीचा डोंगर उचलावा लागणार आहे. आज मेहनत तुम्हाला इथे करावी लागणार आहे
आपण नेहमी म्हणतो ना, परिस्थिती बिकट होत चालली ना, तिला सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली ठेवावी लागते. या दोन खेळाडूंची, अजय आणि जॅक्सनची मनस्थिती आता इथून पुढे कशी आहे हेही पाहण्यात फारसं गरजेचं राहणार आहे. म्हणून आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय सुखाच्या दिवसाची किंमत कळत नसते. आणि खूप सुंदर असं वाक्य पु ल देशपांडे यांनी देखील म्हणलंय ना, सत्य आहे परंतु विचित्र आहे. आयुष्यात मनुष्याला ज्या ज्या गोष्टी मनासारख्या मिळाल्या असत्या तर आयुष्यात जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. म्हणून तुम्हाला इथून थोडीशी क्षमता ही वाढवावी लागेल, स्वतःवर विश्वास तो दाखवावा लागेल, कारण की सर्व काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं नाहीये. म्हणून प्रयत्न करणं याच सर्व काही गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या आहेत. म्हणून प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. या मॅच मध्ये आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावसंख्येची गरज. 43 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात आणि 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. लक्ष थोडंसं अवघड जरूर आहे, जड जरूर आहे, परंतु जर हे सैल करायचं असेल आता बॅटिंगचा स्ट्राईक रेट आणि वैचारिक माइंडसेट या दोन्ही गोष्टी वाढवाव्या लागतील. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 41 ची गरज. गोलंदाजी मार्कवर महेंद्र. अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न तितकं क्षमतेने मात्र खेळताना पाहायला मिळाला नाही अजय. एक आणि जॅक्सन चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय, त्याला स्ट्राईकवर आणणं फार महत्वाची भूमिका आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ जितका बॅट अँड बॉलने खेळला जातो ना, तितका तो दिमाखाने देखील खेळला जातो. एक एंडने धावा चांगल्या बनतायत, दुसऱ्या एंडने कुठेतरी डॉट बॉलचं प्रमाण हे वाढलं जात आहे आणि या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर जे आता बिल्ड होत असताना फार एंडकडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे जुचंद्र स्टेशन एंडकडून, त्या वेळेला रन्स तितक्याशा पाहायला मिळालेल्या नाही आहेत. हा स्क्वेअर कट आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. राकेश नाईकने हा अफलातून झेल बाउंड्री लाईन वरती कॅरी केलाय. धक्का आणखीन एक लागला. बॅटर 5वा होतोय. अजय आउट. बाउंड्री लाईन अवगत होती आणि राकेश त्या दिशेने स्थित होता. बरोबर पॉइंटला पकडले गेले. फटका छान पद्धतीने सजवला गेला होता. टायमिंग तर अतिशय सुरेख होतं, परंतु थोडीशी ताकद यावेळेस कमी पडली असंच म्हणावं लागेल. आउटसाइड ऑफ लेंथ ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न आणि या पॉइंटला चांगल्या पद्धतीचं जजमेंट जे योग्यतेने पाहायला मिळते. राकेश नाईक त्या दिशेने स्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोलयुक्त हा झेल जो टिपला गेलाय. विकेटचं झालेलं पतन फलंदाजाला बाद व्हावं लागेल. खरं तर आपण पाहिलं ना आधीजी की मला वाटतं बॅटर अजय बाहेर जात असताना तो म्हणत असेल की मारला तो मारला, परंतु हलका मारला. थोडीशी ताकद कमी पडली, बॉल हवेच्या लाटांवरतून बाहेर गेला असता. जी गोष्ट आपण पाहिली गॅटसनने केली ना, तीच इथे कुठे ना कुठेतरी गॅटिंगने जी गोष्ट केली तीच कुठेतरी अजयने केलेली पाहायला मिळाली. कमकुवतेने भरलेला फटका पाहायला मिळाला होता आणि बाउंड्री कॅमेरामध्ये कैद होण्याआधीच तिथे नीरज होता. कलवाने आवर्जून सांगितलं तो आउटच आहे. बेस्ट फिल्डर नीरज कलवाला आपण पाहत आहे. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 41 धावसंख्येची गरज आहे. समीकरण थोडंसं जड होत चाललंय आणि अवघड होत चाललंय. नव्यानं बॅटर ऑस्डेन मानकरेला आपण पाहत आहे. आणखी एक लेफ्ट हँडर फलंदाज जो मैदानाच्या दिशेने. चांगली लेंथ, चांगली लाईन. ठाऊक आहे या सिच्युएशन मध्ये ही लेंथ आहे ना शरीरापासून दूरच ठेवायची आहे आणि ते कॉन्सन्ट्रेट आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमानं पाहायला मिळतंय. आणि विशेष करून महेंद्रची ही गोलंदाजी खासम खासच आहे, कारण की या सिच्युएशन मध्ये हातातनं मॅच निसटू शकते. ते हे षटक आहे आणि हे षटक अतिशय सुरेख पद्धतीने हाताळलंय आतापर्यंत महेंद्रने. 43ला 5. महेंद्रचा हा बॉल देखील मुभा देणारी गोलंदाजी. फलंदाजाला सातत्याने संधी द्यायची नाहीये, याच गोष्टीकडे कल पाहायला मिळाला. वेग चांगला ठेवला, टप्पा चांगला, चुकता, भेदकता, कलात्मकता, गोलंदाजीतील नैपुण्यता आणि त्याहूनही अधिक सादरीकरण हे चांगलं पाहायला मिळालंय. कुतूहलाचा विषय एकच आहे की बॉलची दिशा बदललेली नाहीये, टप्प्यामध्ये बदल सातत्याने करतोय. चांगली लाईन आणि चांगली लेन. बाउन्सरचा उपयोग केलाय, परंतु जबरदस्त पद्धतीचा प्रहार आहे. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 49 49 या अंकांवर. पहा यावेळेस रेडी होते. खांद्याचा जोर लावला गेला होता. आकुटप्प्याची लेन आणि थोडेसे ब्लाइंड जरूर झाले होते, परंतु ते टायमिंग महत्वाचं होतं आणि हवेच्या बरोबरीने हा चेंडू निघून गेला 6 धावेंकरिता. 49 या अंकांवर धावफलक. सिच्युएशन आणि इक्वेशन ही थोडीशी अवघड जरूर आहे या मॅच मध्ये. ऑस्डनचा फटका नाही तरी स्टेटमेंट पाहायला मिळाली होती की सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 7 बॉल आणि 35 ची गरज. 7 चेंडू आणि 35 धावा. हा बॉल महत्वाचा आहे. इथे डाऊन द ग्राउंड केला होता. लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल अवेलेबल आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? स्ट्रायकर एंडकडे फेकी झाली आणि इथून ही दुसरी धाव घेत असताना बॅटर ऑस्डन होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 6वा धक्का येणारे बॉल राहिले. 6 बॉल आणि 34 ची गरज. संमती दर्शवलीच नाही ऑस्डनने आणि कुठेतरी जिथून आपण पाहत आहे की लेट रिॲक्शन
नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जॅक्सनच्या माध्यमानं विशेष करून राहिला. आता 34 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे तुमच्याकडे 6 आणि 34ची गरज म्हणजेच फार मोठ्या फरकाने. आता या 34 मध्ये मी 5 धावा जर मायनस करेल तर 29 धावसंख्येचं लक्ष असू शकलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो, जर तुम्ही वेळेवर दाखल झाला नाही तर वेळ सर्व काही गोष्टी तुमच्या समवेत घेऊन जाताना पाहायला मिळतील. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 34 धावसंख्येची गरज आहे. 50 धावा जरूर स्कोर कार्डवर लागल्यात, परंतु कुठेतरी जी गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये जी चिंतेची सबब होती, आणि नेहमीच चिंता ही चिते समान असते आणि क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला नेहमीच सातत्य हे ठेवावं लागतं आणि म्हणूनच क्रिकेटचं दुसरं नाव हे आहे सातत्य. भविष्य काळामध्ये तुम्ही काय करू शकता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही भूतकाळामध्ये काय केले हे इम्पॉर्टंट नाही. चला, वेळ जो आतापर्यंत घेतला गेलाय 4 षटकांकरिता दर्शवतील आमच्यापर्यंत संजयजी म्हात्रे. 26 मिनिटं घेतली गेलेत, म्हणजेच एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आता 38 सर्कलच्या आतमध्ये हा घ्यावा लागेल. सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमानं डी फॉर डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून 40 वर्षांची ही परंपरा असलेली स्पर्धा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र अप्रतिम. 34ची गरज आहे. इनसाइड आउट जरूर खेळायचं आहे, तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक एफर्ट्स लाजवाब अप्रतिम. महेंद्र याला आपण पाहता आताच गोलंदाजी करून जो शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभा होता, अप्रतिम पद्धतीने काय कव्हर केलं होतं मैदानाला. उलट्या दिशेने धावत पळत चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये होता, थोडासा तोल मात्र गेला होता आणि तदनंतर चेंडू हातामध्ये थोडासा विसवता राहिला. परंतु जास्तीत जास्त इंजरी होऊ नये याच आपण सदिच्छा बाळगूयात. खेळाच्या माध्यमानं खेळ दक्षता ही देखील गरजेची आहे. सर्वात आधी स्वतःला जपा ही नम्रतेची विनंती. इथून एक सिंगल येते. मॅचची केवळ आता औपचारिकता बाकी राहिली आहे. 5 धावांच्या पेनल्टीने टीम खेळत होती. 4 बॉल आणि 31 धावा. 5 धावा जरी मायनस केल्या ना आधी, तरीही आता मॅच मध्ये राहिलेला नाही आहे संघ. 53ला 6 आहे. 53ला 6 बाद झालेले पाहायला मिळाले. 4 बॉल आणि 31ची गरज असणारे हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हे षटक अंतिम आणि शेवटचं आहे. गोलंदाजी मार्कवरती पार. पुढचा बॉल शॉर्ट रनअपने तो गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉटमहॅनचा वापर चांगला केलाय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने. काय चांगल्या दर्जाचे प्रयत्न इथे पाहायला मिळाले. गजेंद्र बाउंड्री लाईन वरती, गोविंद आहे बाउंड्री लाईन वरती, त्याने प्रयत्न चांगले केलेले पाहायला मिळालेत. आता एक गोविंद आहे जो थर लावतो आणि एक गोविंद जो आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. काय एफर्ट्स आहेत लाजवाब. दोन्ही पाय हवेमध्ये आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. आता चांगलं कनेक्शन आहे. पाहतच राहावं लागेल गोविंदला, परंतु मी तर म्हणेन सिंहगडाला उशिराने जाग आले, कारण की हे स्ट्रोक अगोदर येणं फार महत्वाचं होतं. स्ट्रोक उशिराने आलेत आणि ज्याने आता धावेंचा फरक निश्चित स्वरूपाने थोडासा कमी होईल. हे कनेक्शन पहा. कुठेतरी ही गोलंदाजी अँगल क्रिएट जरूर केला होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला, मागचा पाय वाकवला आणि सरळ बॅटचा उपयोग करत लॉंगॉनला धाडलं. चांगलं कनेक्शन. याही वेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. यस्टनच्या वेध घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. चायनीज कट होती, रुबी कट. आता मात्र केवळ औपचारिकता आहे. 1 बॉलचा खेळ बाकी राहिला. 61ला 6 आहेत. 10 बॉल आणि कडवट अशी खेळी, झुंजार खेळी जॅक्सनने केलेली पाहायला मिळाली. 1 बॉल 23ची गरज. 1 चेंडू 23 धावा. बॉल आतमध्ये आला. हा दुसरा होता. अगदी ऑफ ब्रेक टाकला होता एकाच ऍक्शन मध्ये. काय बॉल पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू चांगल्या ढाटणीचा. तब्बल 22 धावाने हा सामना इथे जिंकलाय. पारचा हा शेवटचा बॉल पहा. काय बॉल वळवला होता एकाच ऍक्शन मध्ये. दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे. काय वळण घेतला होता या बॉलने. या पण काही विशेष सन्मान करतोय. त्याआधी टॉस साठी या विश्वनाथ जाधव टीम कॅप्टन आणि त्वरित या भावेश टॉस साठी प्रथमतः टॉस करण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट संतोष जाधव, ज्याच्या बॅटमधून 46 धावांची इनिंग ज्याने साकारली आणि विथ द बॉल ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर विकेट ज्याने 1 प्राप्त केलेली पाहायला मिळाली. संतोष जाधव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. आता